तिकडे नाशिकच्या आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचं 1 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे। आदिवासी आयुक्तालयाबाहेर हे आंदोलन सुरूच आहे आणि याच ठिकाणी आज कर्मचारी जागतिक आदिवासी दिन साजरा करणार आहेत। मागण्या पूर्ण होत नसल्यानं आंदोलनकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी। आदिवासी आश्रम शाळेतील राज्य रोजंदारी वर्ग 3 व 4 शिक्षक कर्मचाऱ्यांचे आदिवासी आयुक्तालयासमोर गेल्या 1 महिना 1 दिवसापासून जे आहे ते आंदोलन सुरू आहे। आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त देखील ते या ठिकाणी आंदोलनाकरता बसलेले आहेत। आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, काय आपल्याला आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलं? नक्कीच आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आपल्या सगळा प्रश्न मांडल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की आपलं शासन कुणावरही अन्याय करणार नाही। काही जो पायंडा होता तो आम्ही तिकडे दिला आणि त्यांनी मान्यही केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांशी मी बोलून तुम्हाला लवकरात लवकर न्याय कसा मिळेल याचा प्रयत्न करून तुम्हाला न्याय मिळेल, हा माझा शब्द आहे। परंतु आज मला आता विचारायचं आहे की जर मुख्यमंत्री महोदय जर न्याय देत असतील आणि न्याय देतो म्हणतात तर नक्कीच हे आमचं संविधान आणि माझा समाजही धोक्यात आहे। कारण मुख्यमंत्री महोदयानंतर आता आम्ही कुणाकडे जायचं हाही मोठा पडलेला प्रश्न आहे। कारण एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी तुम्हाला न्याय देतो आणि एकीकडे आमचं विभाग, आमचं शासन, आमच्या खासगीकरण भारत विकास ग्रुप असेल किंवा अजून दुसरी कंपनी असेल यांच्या माध्यमातून एक खासगी कंपनीचे आदेश आम्हा लोकांना देत आहेत। तर ही माझी विनंती आहे की माझ्या जर समाज बांधवांवरती किंवा माझ्या आदिवासी विकासमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती अन्याय जर होत असेल तर आम्ही उद्याच्याला आज आम्ही काल झालेल्या बैठकीमध्ये सांगितलंय आज आमचा दिवस आहे, समाजाचा दिवस आहे। निदान आज तरी आम्हाला काहीतरी गोडधोड देत नसाल तर आमच्या कागदारूपाने आमच्या मागण्या मान्य करा। आम्ही जर मागण्या मान्य झाल्या नाही तर उद्या समाजाच्या वतीनं लोक इकडे येतीलच, परंतु आम्ही समोर आदिवासी विकास विभागासमोर जाऊन सर्वजण सामूहिक आत्मदहन करण्याचं पत्र सुद्धा काल आयुक्त महोदयांकडे दिलेलं आहे। आज आदिवासी दिन आहे, आपण कशा प्रकारे आपला आदिवासी दिन या ठिकाणी साजरा करणार आहात? नक्कीच आज जगामध्ये पूर्ण जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येत आहे। परंतु जर आदिवासी समाजच आज रस्त्यावर असेल तर त्याला आपण आदिवासी गौरव दिन म्हणूया का, हा सगळ्यात मोठा माझा प्रश्न आहे ह्या शासनाला। एकीकडे आपण म्हणताय की आम्ही आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध धोरणं राबवतोय, परंतु ज्या अर्थी आज शासकीय आश्रम शाळांमधील रोजंदारी कर्मचारी 1 महिना आणि 1 दिवसापासून या रस्त्यावर आहेत, याच्यामध्ये आदिवासी समाजाचा विकास कुठे दिसतो हे शासनाने आम्हाला स्पष्ट करावं। त्यानंतर आज सगळ्यात मोठा आपल्या माध्यमातून माझा प्रश्न आहे शासनाला, कोणत्या आदिवासी समाजाचा गौरव तुम्ही करताय ते आम्हाला पटवून सांगावं। एक साधी आणि रास्त मागणी होती ह्या लोकांची आणि आताही तीच मागणी आहे आमची की ह्या लोकांना कंत्राटीकरणाऐवजी रोजंदारी तत्वावर आदेश द्या, नियमित द्या अशी मागणी नव्हतीच। तरी तुम्ही उदासीन असाल तर याच्याबद्दल आपण आत्मपरीक्षण करावं अशी माझी त्यांना विनंती आहे आणि इशारा सुद्धा आहे। गेला 1 महिना उलटून आंदोलन करून देखील त्यांना न्याय मिळत नाहीये। मात्र आता न्याय जर नाही मिळाला तर आत्मदहनाचा इशारा जो आहे तो आंदोलनकर्त्यांकडून या ठिकाणी देण्यात आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवारसह वैभव घुगे, NDTV मराठी, नाशिक।